तर आज बनवूया एकदम वेगळ्या पद्धतीने पण खूपच चविष्ट अशी दुधी भोपळ्याची भाजी। ही भाजी बघता क्षणी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल। तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया। तर नमस्कार, तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, मी इथे एक दुधी घेतलेला आहे। आता हा दुधी मी मध्ये मध्ये अशा प्रकारे कट करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एका सुरीच्या मदतीने मी हा दुधी चारी बाजून कट करून घेणार आहे आणि गॅसवरती दुधी चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहे। सगळ्या बाजूनी दुधी चांगला असा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही नक्की अशा प्रकारे एकदा दुधी भोपळ्याची भाजी बनवून खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। एवढी चविष्ट ही भाजी बनून तयार होते। मी आता हा दुधी सगळा भाजून घेणार आहे। जर या पद्धतीने दुधी भाजून आणि नंतर त्याची भाजी बनवली की भाजी खूपच छान बनून तयार होते। तर तुम्ही बघू शकता मी सगळा दुधी आता भाजून घेतलेला आहे। आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 4 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घालून याची चटणी बनवून घेणार आहे। आता दुधी थंड झालेला आहे। आता हा दुधी मी कापून याच्यावरची सालं काढून घेणार आहे। अशा प्रकारे या दुधीवरची सगळी सालं काढून घ्यायची आहेत। तर बघा, मी आता दुधीची सालं काढून घेतलेली आहेत आणि दुधी कापून घेणार आहे। अशा प्रकारे एकदम बारीक बारीक दुधी कापून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। तर बघा, मी सगळा दुधी आता कापून घेतलेला आहे। आता मी गॅसवरती एका कढईमध्ये 1 चमचा तेल ओतून घेणार आहे। तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालून जिरे चांगले तडतडले की एक कांदा बारीक चिरून मी घालणार आहे आणि कांदा मिक्स करून लालसर होईपर्यंत कांदा चांगला भाजून घेणार आहे। या कांद्यामध्ये मी 3-4 कढीपत्त्याची पानं सुद्धा घालून घेणार आहे। कढीपत्ता घातल्याने या भाजीला आणखीनच जास्ती चव येते। आता मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे की जेणेकरून कांदा लवकर गळेल आणि कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। तर बघा, कांदा आता लालसर होत आलेला आहे। आता मी याच्यामध्ये वाटलेली मिरची आणि लसणाची चटणी घालून घेणार आहे आणि 1 मिनिट हे असंच भाजून घेणार आहे। आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी घालून परत सगळं मिक्स करून घेणार आहे आणि 1 चमचा लाल तिखट मसाला घालून घेणार आहे। तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढा मसाला तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। आता मी याच्यात हा भाजलेला दुधी घालून घेणार आहे आणि सगळं चांगल्या प्रकारे एकजीव करून मिक्स करून घेणार आहे। या पद्धतीने नक्की तुम्ही एकदा भाजी बनवून ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आता मी याच्यावरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे। तर बघा, 2 मिनिटं झालेले आहेत। मी झाकण काढून भाजी परतवून घेतलेली आहे आणि परत 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे। तर बघा, 3 मिनिटं झालेले आहेत। मी आता झाकण काढून घेतलेलं आहे आणि वरून अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि सगळी भाजी चांगल्या प्रकारे मिक्स करून आता मी गॅस बंद करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता झणझणीत अशी दुधी भोपळ्याची भाजी बनून तयार झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी, नक्की मला कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली
तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.